या घटनेमुळे सहप्रवासी वारकरी तसेच उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे। सातुर्णा अमरावती येथील रहिवासी अण्णाजी शिवराम भोयर वय वर्ष 80 हे एसटी बस क्रमांक MH20 JC 3831 मधून पंढरपूरहून कारंजा मार्गे अमरावतीकडे प्रवास करत होते। त्यांची मंगरुळपीर ते कारंजा दरम्यान अचानक प्रकृती बिघडली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बसचे वाहक लाऊड कार व चालक चव्हाण यांनी तात्काळ कारंजा बस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली। यावेळी कारंजा बस कंट्रोल रूमच्या अधिकारी मॅडम यांनीही अत्यंत तत्परता दाखवत आवश्यक सूचना देऊन मोलाचं सहकार्य केले। त्यांच्या सूचनेनुसार बस थेट उपजिल्हा रुग्णालयात कारंजा इथं नेण्यात आली। तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून अण्णाजी भोयर यांना मृत घोषित केले। मृत वारकऱ्यांसोबत त्यांचे मित्र रामदास पाटील राहणार देहगाव जिल्हा अमरावती हेही प्रवास करत होते। त्यावेळी त्यांनी घटनेची माहिती विलंब न करता अमरावती येथील त्यांच्या मुलाशी संपर्क साधून देऊन कारंजा इथं येण्यास सांगितले। घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी मनसे तालुका प्रमुख कपिल महाजन, समाजसेवक सागर गोगालिया, रुग्णसेवक विनोद खोंड, रुग्णसेवक अविनाश पाटील, सागर भाऊ, गजानन भाऊ तसेच श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी मृताच्या नातेवाईकांना आवश्यक सहकार्य करून पुढील सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोलाची मदत केली। आषाढी वारीचं पुण्य घेऊन परतणाऱ्या एका ज्येष्ठ वारकऱ्याचा असा दुःखद अंत झाल्यानं परिसरात शोककळा पसरली। पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या अमरावती येथील वारकरी अण्णाजी भोयर यांचे परतीच्या प्रवासादरम्यान निधन झाले। प्राप्त माहितीनुसार शनिवार दिनांक 18 रोजी सायंकाळी 8च्या सुमारास आषाढी वारी करून पंढरपूर आपल्या गावी परतत असताना एका ज्येष्ठ वारकऱ्याचं एसटी बसमध्ये आकस्मिक निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। पण त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजलं नाही।